नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवसेना कोणाची, चिन्ह कोणाचं, पक्ष कोणाचा, याच्यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल जे काही म्हणतात ते प्रत्येक शब्द न शब्द मंत्रासारखं आहे, पवित्र आहे असं समजून वर्तमानपत्रात धडाधड छापतात. जसं काही समोर न्यायाधीश बसलेले आहेत ते कोणीच नाहीत. एकनाथ शिंदेचे जे वकील आहेत त्याचं तर नावही येत नाही आणि यांचंच फक्त चालू आहे. आणि अशा काही बातम्या दिल्या जात आहेत, हसायची गोष्ट म्हणजे की बस म्हणजे अजून कोणाला वाचून वाटावं की झालं संपलंच. म्हणजे किती हसायची गोष्ट आहे मला सांगा. कबीराचा जो दोहा आहे की जो पानी के नाम को पानी जाने ये नादानी है, पानी पानी रटते रटते प्यासा ही मर जाए. शोला शोला रटते रटते लब पर आचना आए, एक चिंगारी लब पर रख दो लब फौरन जल जाए. नावात काहीच पडलेलं नाही आहे, प्रत्यक्ष कृती महत्त्वाची. एकनाथ शिंदे यांना कुठलं चिन्ह मिळालं, कुठलं पक्ष त्याचं नाव मिळालं याचं काहीच महत्त्व नाही आहे. एकनाथ शिंदे यांनी त्या फुटीनंतर एक विधानसभा आणि एक लोकसभा निवडणूक लढवून लोकांच्या समोर जाऊन प्रत्यक्ष मतं मिळवून आपल्या पाठीशी जनाधार आहे हे सिद्ध केलेलं आहे. तरीसुद्धा तुमचं हे संपत नाही म्हणजे किती हसायची गोष्ट. जून 2022ची गोष्ट आहे. 4 वर्ष झाले ह्या जून महिन्यामध्ये. शिवसेनेमध्ये जी फूट पडली हे म्हणतायत, ते तर म्हणतात आमचाच पक्ष आहे आणि 2 मुद्दे त्यांच्या बाजूने आहेत खरे. मी याच्यातलं लिगल पण तुम्हाला काही बोलत नाही. मी वकिलाचा मुलगा आहे, वकिलाचा बाप आहे माझा मुलगा, पण वकिले मुलगी वकिली शिकते आहे. आणि तरी मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यातले लिगल मुद्दे सगळे बाजूला ठेव. 2 सगळ्यात अतिशय महत्त्वाच्या बाबी एकनाथ शिंदेंनी बाहेर पडताना उपस्थित केल्या होत्या किंवा सगळा पक्ष सोबत घेऊन जाताना उपस्थित केलेल्या होत्या की नंबर 1 आपला मतदार हिंदुत्ववादी आहे, त्याला आपण काय तोंड देणार आहोत. महाविकास आघाडी तुम्ही स्थापन केली. 2 वर्ष तो सगळा कारभार बघितला आणि जेव्हा कुचंबणा व्हायला लागली, लोकांना तोंड देणं मुश्किल व्हायला लागलं, आता निवडणुकीला सामोरं जाणे, तेव्हा आपण आपल्या हिंदुत्ववादी मतदारांना काय तोंड द्यायचे. एक दुसरा मुद्दा होता की तेव्हाचे राष्ट्रवादीचे, मी वारंवार हा मुद्दा सांगत आलेलो, राष्ट्रवादीचे जे पालकमंत्री होते ते त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या लोकांची कामं करतात आणि शिवसैनिकांची कामं होत नाहीत. आणि आम्ही दाद मागायला आलो तर मातोश्रीचा दरवाजा बंद असतो. हा तर घरभाषा मुख्यमंत्री 2 ते 3 वेळा संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्याच्या मंत्रिमंडळात गेला, अजून काय सांगावं पुढचं. मग जर असं असेल, आपल्या कार्यकर्त्यांची कामं होत नसतील, तुम्ही आम्हाला भेटत नसताल, तर आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचं. अजूनही याचं उत्तर उद्धव ठाकरेंकडं काही नाही. तुमचा जो हिंदुत्ववादी मतदार आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला जो त्याचा सगळ्याचा फायदा मिळाला आणि तुमचे 9 खासदार निवडून आले, ज्याच्यातले 6 परत वापस गेलेत. विधानसभेत तर पांदानच वाजलं, ती गोष्ट वेगळी. मग हे सगळं समोर असताना 4 वर्षापूर्वीची मी गोष्ट सांगतोय तुम्हाला. वारंवार तुम्हाला तोंडावरती आपटावं लागलेलं आहे, धोरणाच्या पातळीवरती पण आपटावं लागलेलं आहे, प्रत्यक्ष राजकारण म्हणून म्हणतात त्याच्यात तर बोंबलेच. लोकांनी पण तुम्हाला थपडा मारलेला आहे आणि एवढं सगळं होऊन तुम्हाला शिकायची तयारी नाही का. त्याच्यावरती फार चांगले व्हिडिओ भाऊ तोरसेकर असो किंवा बाकीच्यांनी पण केलेले आहे. या साध्या प्रश्नाचं उत्तर हे द्यायला तयार नाहीत. अरे 4 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या हातामध्ये जो पक्ष होता, तुम्हाला तुमच्या बापाचा वारसा सांगायचा विचाराचा, अरे मग तसा सांगून होत नाही ना, प्रत्यक्ष कृतीमध्ये आणावं लागतो. म्हणून मी तो कबीराचा दोहा तुम्हाला सांगितला की जो पानी के नाम को पानी जाने ये नादानी है. शिवसेना हे नाव म्हणजे शिवसेना नाहीये, धनुष्यबाण हे चिन्ह म्हणजे शिवसेना नाहीये. बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने पक्ष उभा केला, सगळे भाऊंसारखे तर ज्येष्ठ पत्रकार घसा सुकला त्यांचा सांगू की चिन्हच केव्हा मिळालं होतं. 89च्या निवडणुकीच्या नंतरची गोष्ट. राज्य पातळीवरचा अधिकृतरित्या पक्ष म्हणून केव्हा मान्यता मिळाली होती, हे सगळं 90च्या विधानसभेनंतरची गोष्ट, 89च्या लोकसभेनंतरची गोष्ट. स्थापनेपासून ते तिथपर्यंतचा कालखंड शिवसेना नावाची संघटना उभी कशी होती. मी ज्या संघटनेमध्ये काम केलं त्या शेतकरी संघटनेचं कुठलीही नोंदणीकृत असं काही नव्हतं. ते नंतर अगदी 2014ला मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांची जी प्रॉपर्टी होती आंबेठाणची,
ती सगळी त्यांनी त्याचा एक ट्रस्ट करून त्याला बहाल करून टाकली. आपली सगळी संपत्ती देऊन टाकली आपल्या ट्रस्टला मृत्यूच्या पूर्वी. त्यांच्या घरच्यांनी सुद्धा हे सगळं शेतकरी संघटनेचं आहे, आम्हाला याच्यातलं काहीच नको, अगदी ती जी पुस्तकं त्यांची मी छापले त्याचे सुद्धा कॉपीराईट त्यांनी देऊन टाकले. मग आता ज्यांच्या हातामध्ये जी संघटना नावाची काही गोष्ट आहे ती नाव काही नसतं. आमच्याकडे तर नोंदणीकृत सुद्धा काही नव्हतं किंवा हा जो बिल्ला आहे ना ह्याचं कॉपीराईट करावं हे करावं अशी बोंब झाली. तेव्हाही शरद जोशींनी स्पष्ट भूमिका घेतली होती की जो काम करेल त्याची संघटना असते. असं कॉपीराईट करून हे करून काय होणार आहे कुठलीच गोष्ट. ह्यांना हे कळत नाहीये. हे अजूनही त्या वकिलाची भरती त्याच्या काय म्हणता येईल यांना हौस आली असेल. कपिल सिब्बल यांची भली मोठी तगडी फीस भरायची आणि वर्तमानपत्रवाले छापा लागले त्याच्यावरती. म्हणजे मला अजूनही कळे ना की निकाल हे सगळ्यांनी सांगून चुकले. निकाल कुठलाही लागू. एकनाथ शिंदे दोषी आहेत, त्यांच्याबरोबर गेलेले आमदार सगळे अपात्र आहेत. आता शिवसेना नाव त्यांना राहणार नाही, त्यांचं चिन्ह फिन्ह काढून घेत ह्यांना काहीच फरक पडत नाही. आज ते सत्तेवरती 3 वर्ष सत्तेवर हटत नाही ते अजून 3.5 वर्ष. मग त्यांचा सध्याचा जो गट आहे निवडून आलेला त्याला तुम्हाला एक नाव द्यावं लागेल, त्याला तुम्हाला एक चिन्ह द्यावं लागेल. हे त्याचे गटनेते आहेत, मी तुम्हाला लिहून देतो आत्ता समजा. कारण की हे जर अपात्र ठरले तरी काही अडचण नाही, कारण की ती विधानसभा संपून गेलेली. कारण की आत्ता हे नवीन निवडून आलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यावरती तांत्रिक मुद्दा जो समोर येतो, मग आता पक्ष कोणाचा तर त्यांचे सांगू शकतात की प्रत्यक्ष ते निवडून आलेले. एकनाथ शिंदे ज्या चिन्हावरती निवडून आलेले, ज्या पक्षावरती निवडून आले, तो पक्ष त्यांच्याकडून कसं काय काढून घेता येईल लिगली सुद्धा. किंवा यांच्या अट्टहासाप्रमाणे त्यांना दुसरं नाव दिलं काहीतरी, वाघसेना म्हणूयात आपण. शिवसेना नाही म्हणायचं ना, वाघसेना म्हणतात. शंकर सेना म्हणून, शिव हा शब्द जर तुम्हाला शिवाजी महाराजांवरून हे करायचं तर अजून काहीतरी, संभाजीराजांचं नाव द्यायचं शंभू सेना म्हणा, काही म्हणा ना. एवढं सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा इथून पुढं निवडणुका होतील, एकनाथ शिंदे समजा ते एक नवीन नावे नवीन चिन्ह ते घेऊन लोकांमध्ये गेले आणि लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. तेव्हा तुम्ही काय करता? इंदिरा गांधींनी काँग्रेसमध्ये फूट पाडल्याच्या नंतर काय नाव दिलं होतं स्वतःच्या पक्षाला? काँग्रेस आहे. काय चिन्ह त्यांनी घेतलं होतं? गाय वासरू. आधी बैलजोडी होती, नंतर गाय वासरू गेलं, ते चिन्ह घेतलं. मग पंजा चिन्ह आलं, त्याही चिन्हावर त्या निवडून आल्या. असे की स्वतः शरद पवारांचं उदाहरण आहे ना. त्यांनी काय नाव घेतलं होतं? राष्ट्रवादी काँग्रेस. चिन्ह काय घेतलं होतं? घड्याळ. आले ना निवडून. मग तुम्हाला हे का असं वाटायला लागलंय की हे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ह्याच्यावरतीच अडून बसायचं? की ज्याच्यावरती जो कोणी लोकनेता आहे तो कधी त्याच्यावरती अडून बसत नाही, अडून बसलेला नाही अख्ख्या भारतात. ममता बॅनर्जी कुठं होत्या? काँग्रेस पक्षामध्ये बाहेर पडल्या. काय नाव घेतलं? तृणमूल काँग्रेस. चिन्ह काय होतं? गवत फुलाचं. अरे आले ना निवडून, 15 वर्ष सत्ता राबवली ना त्यांनी. त्या DMK मध्ये फूट पडली आणि अण्णा DMK AIADMK नावाचा पक्ष त्यांनी वेगळा काढला, जयललितांनी चालवला. त्यांचं चिन्ह होतं, यांचं चिन्ह होतं आधीच. काय फरक पडला त्या सगळ्या गोष्टीचा? प्रत्येक ठिकाणी जनता दलामध्ये इतके तुकडे झाले. आज जे समाजवादी पक्ष आणि ते सायकल आणि ते सगळे कौतुक सांगतात, तो मूळचे सगळे हे जनता दलातले होते. एक दल के तुकडे हजार हुए असं जे गमतीनं म्हणलं जातं, त्याच्यामधले तर 4 जण प्रत्यक्ष सत्तेवरती आले. मुलायम सिंग सत्तेवरती आले उत्तर प्रदेशमध्ये, लालू प्रसाद सत्तेवरती आले बिहारमध्ये, नवीन पटनायक सत्तेवरती आले ओडिसामध्ये, देवेगौडाचा पक्ष नंतर का होईना सत्तेवरती आला कर्नाटकामध्ये. अरे हे सगळे मूळ जनता दलाचे आहेत ना. आणि काय चिन्ह होते त्यांचे? जनता दलाचं चक्रचिन्ह कुठं गेलं? यांना काहीतरी सायकल भेटलं, त्यांना काहीतरी कंदील भेटला, ह्याला काहीतरी शंख भेटला, ह्याला काहीतरी भारा उचलणारी बाई. अरे आत्ता चिन्ह बदलल्याच्या नंतर शरद पवारांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती 8 खासदार निवडून आणले ना. तुम्ही स्वतः मशाल ह्या चिन्हावरती 9 खासदार निवडून आणले ना. मग तुम्हाला स्वतःवरती विश्वास नाही का त्या शिवसेना नाव आणि त्या चिन्हावरती अडकून बसलेले आहात की जेव्हा की त्याच्यावरून काहीच होणार नाही आहे फारसं. सोशल मीडिया आणि बाकीचं सगळं इतक्या मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही अजूनही काहीतरी तांत्रिकदृष्ट्या त्याच्याशी अडकून बसलेला आहात, जेव्हा की ते नवीन विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत. आणि जी तुम्ही तक्रार करताय तो पूर्णपणे विषय ती विधानसभा संपल्यामुळे संपून गेलेला आहे. पण तरी त्याचं कौतुक, तरी त्याच्या बातम्या मोठ्या मोठ्या छापल्या चाललेल्या आहेत. आत्ता सध्या केंद्रामध्ये
जी काही सत्ता आहे त्याच्या विरोधामधली जी आघाडी तथाकथित इंडिया आघाडी होती तिचे काय 3-13 वाजले त्यांनाही कळायला मार्ग नाही. आणि एवढ्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा परत तुम्ही एकदा ते शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह ह्याचं तुणतुण घेऊन बसता, कळत नाही ह्या खुळखुळा तुम्हाला कोण दाखवायला लागलंय. त्या लेकराला भूक लागलेली असेल आणि त्याला खाऊ देता येत नसेल ना, तर त्याला फार मोठ्या जोरात आणि फार मोठा आकर्षक असा खुळखुळा दिला जातो की वाजवत राहा, प्रत्यक्ष भूक राहिली बाजूला. असं प्रकार होऊन बसलेला आहे. कोण यांना खुळखुळा वाजवायला लागले यांच्या समोर आणि कोण हे भुलून हातपाय हलवायला लागलेत काही कळायला मार्ग नाही. निवडणूक त्या प्रश्नाच्या खटल्याचा निकालच सगळं पूर्णपणे निरर्थक होऊन बसलेलं आहे. आणि तरीसुद्धा वर्तमानपत्रवाले पण त्याच्या बातम्या छापायला लागले. कमाल आहे आपल्याकडे. लिहून घ्या माझ्याकडून, जेव्हा केव्हा निकाल लागेल, जो कुठला निकाल लागेल, मी परत सांगतो, जसं निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतर आम्ही लोकशाही प्रेमी, लोकशाहीवरती आमची श्रद्धा आहे, विश्वास आहे म्हणून जो काही निकाल लागेल त्याचं स्वागत करतो. आत्ता पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा प्रशांत किशोरने पराभव केला, प्रशांत किशोर यांचं आम्ही तेव्हा अभिनंदन केलं, आताही करतो. मध्य प्रदेशमध्ये भाजपचा पराभव झाला, जो जिंकला त्या काँग्रेसचं अभिनंदन. आताही या निकालामध्ये कुठल्या बाजूनं लागो, एकनाथ शिंदेच्या बाजूनं लागला तरी आम्ही तो कोर्टाचा निकाल आहे त्याचं कौतुक करू. एकनाथ शिंदेच्या विरोधात लागला, उद्धव ठाकरेच्या बाजूनं लागला तरी आम्ही त्याचं कौतुक करू. आपण लोकशाही व्यवस्था मान्य केली, पण त्याच्यातून निष्पन्न काय होणार आहे यांना काहीच कळायला मार्ग नाही. एकनाथ शिंदेचं पद काही जात नाही, अजून 3.5 वर्षे त्यांच्या हातून सत्ता जात नाही. जे काही प्रश्न आहे तो 2029च्या विधानसभा आणि त्याच्या आधीचं फार तर लोकसभा निवडणुकीपर्यंतचा. पण ह्यांना कोणी सांगावं, ह्यांना तो खुळखुळा वाजवायचा आहे, वाजवत राहा. इथेच थांबूयात. धन्यवाद.